जामनेर शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने बँकेतून काढलेली 6 लाखाची रोकड डिक्कीत ठेवून तो घराकडे जात असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर त्याला दोघा मोटरसायकल स्वारांनी थांबून तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहे असे सांगून त्याचे लक्ष विचलित केले. त्या मोटरसायकल स्वाराने आपली दुचाकी थांबवून रस्त्यावर काय पडले हे बघायला गेला. तोपर्यंत त्या दुचाकीवरील एका इसमाने बँकेची रोकड असलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून पैशाची बॅग काढली. दुचाकी स्वाराला संशय आल्याने त्याकडे बघितले असता त्याने हटकले की तू पैसे का काढतोयस. मात्र इतक्यात त्या चोरट्याने ती बॅगेची रक्कम घेऊन दुसऱ्या मित्राच्या दुचाकीवर बसून पोबारा केला. ही घटना धक्कादायक असून वर्दळीच्या ठिकाणी घडली आहे. 6 लाखाची रक्कम बँकेतून काढून हा बांधकाम व्यावसायिक त्याच्या मजुरांना पैसे वाटण्यासाठी घरी घेऊन जात होता. अशा प्रकारची ही जामनेर शहरातील दुसरी घटना आहे. तसे पाहिले तर नागरिकांनी देखील सतर्कता बाळगली पाहिजे. एवढी मोठी रक्कम नेताना ती कुठे ठेवावी, कशी ठेवावी याचे भान ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस या भागातील आणि बँकेतील CCTVच्या आधारे संशयित चोरट्यांचा शोध घेत आहे. या घटनेने जामनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 6 लाखाची रक्कम पळवून नेणारे जामनेर शहरातील आहेत की बाहेरचे आहेत याबाबतचा अद्याप कोणतीही माहिती पोलिसांपर्यंत उपलब्ध झालेली नाही. अशा घटना टाळण्यासाठी CCTV लावणे गरजेचे आहे. जामनेर शहरातील काही भागात अजूनही CCTV नसल्याने पोलिसांना अशा चोरींच्या घटनांचा तपास करताना अडथळा निर्माण होतो. यासाठी नगरपालिकेने CCTV लावणे गरजेचे आहे. कालच्या घटनेने सर्वसामान्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.